नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते, की सर मला एवढे मार्क्स आहेत आणि मला एवढे पर्सेंटाइल भेटलेले आहेत, तर मग कोणता कॉलेज मला अलॉटमेंट होऊन जाईल किंवा कोणत्या कॉलेजचे प्रेफरन्स मला द्यायचे आहेत. असे अनेक प्रश्न खूप कमेंट सेक्शनला हेच प्रश्न होतं. जसं की 67 मार्क्स आहेत, तर 49.80 पर्सेंटाइल आया है. 72 परसेंटाइल है रिजवी कॉलेज मिल सकता है क्या ओपन कैटेगरी के लिए? सर कमी पर्सेंटाइल आलं आहे, ॲडमिशन भेटेल का? ऑब्व्हियसली भेटणारच आहे. कशा पद्धतीने अप्लाय करायचे आहे, कॉलेजचे प्रेफरन्स कशा पद्धतीने द्यायचं आहे, त्याचीच इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि 51 पर्सेंटाइल आहेत, तर कसं चेक करायचे मार्क्स? तर यामध्ये तुमचं आन्सर असं आहे, या कमेंटसाठी ऑलरेडी तुमची जे काही मार्क्स होते किंवा तुमचं ऑब्जेक्शन होते, ती तुमची आन्सर की आली होती. तेव्हा जर तुम्ही डाउनलोड केलेली नसेल आन्सर की, तर तुम्ही आता मार्क्स तुम्हाला माहिती पडणार नाहीत. ओके. सो जे तुम्हाला 51 पर्सेंटाइल आहेत, तेच तुम्हाला तुमचे ॲक्चुअल पर्सेंटाइल आहेत, हे तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर 60 मार्क्स आहेत, 42 पर्सेंटाइल आहे, कोणता कॉलेज अलॉटमेंट होईल? अशा प्रकारचे सर्व क्वेश्चन हे एकच होते, की मला सर एवढा पर्सेंटाइल आहे, कोणता कॉलेज अलॉट होऊ शकतो यासाठी एक व्हिडिओ बनवा. त्यासाठीच ही व्हिडिओ आज बनवत आहे. एक्स्पेक्टेड कट ऑफ कॅटेगरी वाईज कॉलेजचा कॅप राउंड 1चा आज आपण यामध्ये डिटेल डिस्कशन करणार आहोत मुंबई युनिव्हर्सिटीचा. त्यानंतर पुणे युनिव्हर्सिटीचा येईल, छत्रपती संभाजीनगर युनिव्हर्सिटीचा येईल, कोल्हापूर युनिव्हर्सिटीचा येईल, नागपूर युनिव्हर्सिटीचा येईल. अशाच पद्धतीने सर्व युनिव्हर्सिटीचा कॉलेज वाईज, कॅटेगरी वाईज कट ऑफ मी तुम्हाला देण्याचा इथून प्रयत्न करणार आहे. आज आपण बघणार आहोत मुंबई युनिव्हर्सिटीचे जे काही कॉलेजेस असतील, मग गव्हर्नमेंट असतील किंवा प्रायव्हेट कॉलेजेस असतील, कॅटेगरी वाईज कट ऑफ किती आहे, त्याचं तुम्हाला मी एक एक्स्पेक्टेड कट ऑफ हे तुम्हाला मी आज सांगणार आहे. चांगल्या पद्धतीने त्याचं लक्ष द्या या लेक्चरवरती. जेणेकरून सर्व जे काही तुमचे डाउट्स असतील, या व्हिडिओमधून क्लिअर होणार आहेत. हा जो डेटा आपण घेतलेला आहे प्रिव्हियस इयर जो काही तुमचा कट ऑफ होता, त्यानुसार आणि यावेळी तुम्हाला जो पर्सेंटाइल आलेला आहे आणि आपण जे काही Google फॉर्म्समधून जे ती तुम्हाला विचारलेलं होते त्याचे आन्सर तुम्ही दिलेले होते. त्यानुसारच आपण कट ऑफ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कशा पद्धतीने बनवलंय याचं तुम्हाला एक मी तुम्हाला सांगत आहे. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे क्लिअर होतील आणि जे विद्यार्थी नवीन या चॅनलला असतील आणि जे विद्यार्थी चॅनलला असतात, व्हिडिओ बघत असतात, पण सबस्क्राईब करत नाहीत चॅनल, तर त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा सबस्क्राईब करा. जेणेकरून मला पण मोटिव्हेशन भेटतं, की तुमच्यासाठी चांगल्या पद्धतीने व्हिडिओ क्रिएट करणं. कारण की सबस्क्राईब करणं हे तर फ्री ऑफ कॉस्ट आहे. यामध्ये कोणतीही तुम्हाला अमाउंट यामध्ये द्यायची नाहीये. आणि सर्व आपण कॅप राउंड थ्रू कॉलेज अलॉटमेंट होईपर्यंत, ते तुमची एल-एल-बी डिग्री भेटेपर्यंत आपण सर्व काही फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला यामधून माहिती देत असतो. सो नक्की तुम्ही सबस्क्राईब कराल अशी मी आशा बाळगतो. आता जे काही आपलं सेशन आहे त्यासाठी आपण सेशन चालू करूया. जेव्हा आपण क्रिएट केलेलं त्यावेळी तुम्ही जो हा रिस्पॉन्स दिलेला आहे, हा फिल केलेला आहे. त्या फिल केल्याच्या नंतर हा जो रिस्पॉन्स तुमचा यामध्ये आलेला आहे, 109 स्टुडंटनी हा रिप्लाय केलेला होता. त्यानुसारच जर आपण बघितलं तर एक्सेल शीटमध्ये हा आपण डेटा पूर्ण घेतलेला आहे. यामध्ये नाव, नंबर्स, तुमचं सिटी, पर्सेंटाइल, एक्स्पेक्टेड स्कोर तुम्हाला किती भेटलेला होता, जो तुम्हाला आन्सर कीनुसार तुम्ही चेक केला असेल. हे सर्व गोष्टी आपण यामधून जो तुमचा रिस्पॉन्स शीट आहे, त्यानुसार आपण रिस्पॉन्स यामध्ये घेतलेले आहेत. त्याच्यामधूनच जर आपण डेटा जर बघितला, तर मोर दॅन 90 पर्सेंटाइलच्या पुढे जे स्टुडंट आहेत, असे 9 स्टुडंट आपल्याला सापडलेले आहेत किंवा आपल्याला भेटलेले आहेत. मोर दॅन 80 पर्सेंटाइलच्या पुढे जे होते 15 स्टुडंट आहेत. मोर दॅन 70 पर्सेंटाइलच्या पुढे आहेत 18 स्टुडंट. मोर दॅन 60 पर्सेंटाइल 17.
आणि लेस दॅन 60 पर्सेंटाइल ज्या विद्यार्थ्यांना भेटलेले आहेत, असे टोटल 49 स्टुडंट आपल्याला जर बघितलं आपण तर 49 स्टुडंट हे लेस दॅन 60 पर्सेंटाइल मध्ये आहेत. खूप विद्यार्थ्यांचा हाच प्रश्न आहे, की सर लेस दॅन 60 पर्सेंटाइल आहे, तर आम्हाला कॉलेज अलॉटमेंट होईल का? सो यामध्ये माझं आन्सर आहे डेफिनेटली येस. तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होत असतील आणि होणार आहेत. कशा पद्धतीने होणार आहेत त्याचीच तुम्हाला आता मी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजेस याचा पर्सेंटाइल व्हर्सेस कॉलेजेसचा जो काही कट ऑफ लागेल कॅप राउंड 1 चा त्याचंच तुम्हाला आता सांगत आहे. ओके. सो जर आता आपण बघितलं गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजेस, मुंबई युनिव्हर्सिटी तुम्हाला इथे दिसत असेल, जे की आपण कॉलेजचं नेम दिलेलं आहे. टोटल इंटेक सीट्स किती आहेत त्या कॉलेजच्या, नॅकची ग्रेडिंग, प्लेस, एम-एस कॅन्डिडेट म्हणजेच ओपन जनरलचे स्टुडंट आहेत, त्यांचा कट ऑफ असेल इथे. आउटसाइड महाराष्ट्र स्टुडंट यांचा कट ऑफ आहे. ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीचे स्टुडंट असतील त्यांचा कट ऑफ आहे. ओ-बी-सी, एस-सी, एस-टी, एस-सी-बी-सी, डी-टी-व्हीचे, एन-टी-बी, एन-टी-सी, एन-टी-डी, पी-डब्ल्यू-डी, मायनॉरिटी आणि डिफेन्स या सर्व कॅटेगरीचे स्टुडंट असतील आणि त्या कॅटेगरीनुसार हे आपले कॉलेज आहेत आणि जे मी हायलाइट केलेले आहेत, कॉलेज टॉपचे कॉलेजेस आहेत आणि जे मी हायलाइट केलेले नाहीयेत, ते सुद्धा कॉलेज चांगले आहेत. ओके. बट हायलाइट जे केलेले आहेत, ते चांगल्या प्रकारचे कॉलेज आहेत, टॉपचे कॉलेजेस आहेत. ज्या विद्यार्थ्यांना चांगलं पर्सेंटाइल आहेत, 90 अबोव्ह 95 अबोव्ह पर्सेंटाइल आहेत. सो हा हे जे कॉलेजेस आहेत, हे तुमच्यासाठी नक्कीच फायदा त्यांचा होऊन जाईल. कारण की त्यांची टीचिंग मेथड, त्यानंतर कॅम्पस जर आपण बघितलं, सर्व गोष्टी चांगल्या आहेत. आता आपण बघत आहोत गव्हर्नमेंट कॉलेज जर आपण बघितलं, जी-एल-सी त्याचा जो कट ऑफ जो एक्स्पेक्टेड कट ऑफ आहे, प्लेस आहे चर्चगेट मुंबई. महाराष्ट्र कॅन्डिडेट ओपन जनरलचा जर आपण यामध्ये कट ऑफ जर बघितला, तर 98.2 पर्सेंटाइल पर्यंत लागणार आहे. म्हणजेच त्याच्या पुढेच हा कट ऑफ जाणार आहे ओपन जनरल कॅन्डिडेटचा. आउटसाइड महाराष्ट्र स्टुडंट जे असतील त्यांचा 99.1 पर्सेंटाइलला हा कट ऑफ जाईल. ई-डब्ल्यू-एस स्टुडंट आहे, त्यांचा 85.69 पर्सेंटाइल. खूप विद्यार्थी मला प्रश्न विचारत होते, की सर ई-डब्ल्यू-एस, ओ-बी-सी, एस-सी, एस-टी किंवा एस-सी-बी-सी या कॅटेगरीचे काही स्टुडंट असतील किंवा कॅटेगरीमध्ये जर आपण स्टुडंट आहोत आणि त्याचे सर्टिफिकेट जर आमच्याकडे आहे, तर याचा जो काही फायदा आहे, तो आम्हाला कॉलेज अलॉटमेंट होण्यासाठी होऊ शकतो का? तर डेफिनिटली येस. कारण तुमच्या जर कॅटेगरी तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल आणि त्याने जर तुम्ही ॲप्लाय केलं, तर तुमचं पर्सेंटाइल म्हणजेच तुमचा कट ऑफ जो आहे तो कमी लागतो. जसं की आपण इथे बघितलं 99.1 ओ-एम-एस स्टुडंटसाठी आहे, तर ई-डब्ल्यू-एसचा जो कट ऑफ आहे तो नक्की कमी येतो. तो आहे 85.69, ओ-बी-सी 88.28, एस-सी कॅटेगरी 82 पर्सेंटाइल, एस-टी कॅन्डिडेट 59.94 पर्सेंटाइल, डी-टी-व्हीचे 79.47, एन-टी-बी 82.60, एन-टी-सी 83.52, एन-टी-डी 84.56, पी-डब्ल्यू-डी 65 65 पर्सेंटाइल आणि डिफेन्सचे स्टुडंट आहेत त्यांना 62 पर्सेंटाइलमध्ये हा तुमचा कट ऑफ गव्हर्नमेंट लॉ कॉलेजचा लागणार आहे गव्हर्नमेंट. सेल्फ फायनान्सचा यामध्ये कट ऑफ तुम्हाला दिलेला आहे. याची एक्सेल शीट तुम्हाला Telegram चॅनलला भेटून जाईल. Telegramची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. हा तुम्हाला जो काही मी कट ऑफ सांगत आहे त्याची जी एक्सेल शीट आहे, तिकडं तुम्हाला मी देऊन टाकेन. त्या पद्धतीने कॉलेजचे प्रेफरन्स जेव्हा चालू होतील, त्यावेळी तुम्हाला अशा पद्धतीने कॉलेजचे प्रेफरन्स तुमच्या कट ऑफनुसार तुम्हाला द्यायचे आहेत. ओके. नंतर प्रवीण गांधी कॉलेज आहे, विलेपार्लेमध्ये आहे, मुंबई. महाराष्ट्र स्टुडंट 98.1 पर्सेंटाइल, 99.1 पर्सेंटाइल हा आउटसाइड महाराष्ट्र स्टुडंटसाठी लागेल आणि हा मायनॉरिटी कॉलेज आहे. सो याच्यामुळे याचा जो पर्सेंटाइल आहे मायनॉरिटीचा 87.1 पर्सेंटाइल पर्यंत हा तुमचा कॅप राउंड 1 चा कट ऑफ आपण बघत आहोत. कॅप राउंड 2 आणि 3 जर आपण बघितलं तर कमी पर्सेंटाइल हे होत असतात. युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई लॉ अकॅडमी जर बघितलं 91.58 महाराष्ट्र स्टुडंट, ओ-एम-एस 97.1, ई-डब्ल्यू-एस 70,
ओ-बी-सी 69.84 पर्सेंटाइल, एस-सी 62.52, एस-टी 61, एस-ई-बी-सी 65.2 असे पूर्ण पर्सेंटाइल तुम्हाला पुढे दिलेले आहेत. नेक्स्ट जर आपण बघितलं, ॲडव्होकेट बाळासाहेब आपटे कॉलेज ऑफ लॉ दादरमध्ये आहे, मुंबई. एम-एस स्टुडंट असतील जनरल कॅटेगरी 98 पर्सेंटाइलच्या पुढेच हा कट ऑफ लागेल. कॅप राउंड 1चा. आउटसाइड महाराष्ट्र स्टुडंट जर बघितलं तर 99.2 पर्सेंटाइल. ई-डब्ल्यू-एस कॅन्डिडेट जे असतील 55.73, ओ-बी-सी 85.96, एस-सी 79.97, 76.3 एस-टी, एस-ई-बी-सी 49.78, डी-टी-व्हीचे 68 पर्सेंटाइल, एन-टी-बी 65 पर्सेंटाइल आणि मोर दॅन एन-टी-सी, एन-टी-डीचा कट ऑफ तुम्हाला याच्यामध्ये दिलेला आहे. जे टॉपचे कॉलेज आहेत त्यांचा तुम्हाला कट ऑफ सांगत आहे. बाकी तुम्हाला कट ऑफ यामध्ये मी दिलेला आहे. जर सर्व सांगत बसलो तर पूर्ण व्हिडिओची लेंथ ही पूर्ण जास्त होऊन जाईल. जे काही आपण कॉलेजेस कट ऑफ बनवत आहे एक्सपेक्टेड त्याची एक्सेल शीट आपण तुम्हाला देणारच आहे. हे कधी देणार? जेव्हा पूर्ण कॉलेजचे कट ऑफ जेव्हा बनवून होतील, त्यावेळी तुम्हाला डायरेक्टली ही एक्सेल शीट मी Telegramला टाकून देईन. रेझवी लॉ कॉलेज जर बघितलं, तर एम-एस कॅन्डिडेट 97.96, ओ-एम-एस स्टुडंट 98.32 आणि हा मायनॉरिटी कॉलेज आहे. सो इथे 62 पर्सेंटाइलला हा कट ऑफ लागणार आहे. कॅप राउंड 1चा. ठीक आहे. नंतरला के-ई-एस आहे, विवेकानंद आहे, एम-के-एस आहे, डी-वाय पाटील लॉ कॉलेज आहे, नेरूळ नवी मुंबई. याचा कट ऑफ हा तुम्हाला समोर दिलेला आहे. ओके. सो असा आपण कॅटेगरी वाईज कट ऑफ बनवलेला आहे. लास्ट जो कॉलेज आहे एज्युनल स्कूल ऑफ लॉ, रिलिजियस मायनॉरिटी ख्रिश्चन. सो याचा वाशी नवी मुंबईमध्ये आहे. याचा जर महाराष्ट्र स्टुडंट 82.48, आउटसाइड महाराष्ट्र स्टुडंट 76.09 आणि मायनॉरिटी कॉलेज आहे म्हणजे याचा कट ऑफ जो आहे 45.1 पर्सेंटाइल मायनॉरिटी स्टुडंटला लागणार आहेत. ओके. त्यानंतर नेक्स्ट जर आपण बघितलं नेक्स्ट कॉलेज आहे. जो नेक्स्ट कॉलेज आहे हां, युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई लॉ कॅम्पस जो आहे स्कूल ऑफ लॉ बालकुम ठाणेमध्ये आहे. सो यांचा कट ऑफ तुम्हाला यामध्ये दिलेला आहे. लेस दॅन 60 पर्सेंटाइलचं खूप विद्यार्थी विचारत होते, सर लेस दॅन 60 पर्सेंटाइलला कट ऑफ कुठे लागलेला आहे का? तर बघा 70.43 पर्सेंटाइल या जे स्टुडंट यांना सुद्धा यामध्ये ॲडमिशन भेटलेलं आहे आणि एन-टी-डी 20.99 पर्सेंटाइल यामध्ये सुद्धा ॲडमिशन भेटलेलं आहे. आणि अजून जर याच्यामध्ये बघितलं तर एस-सी कॅटेगरीचे स्टुडंट 3.88 या पर्सेंटाइलला सुद्धा ॲडमिशन भेटलेले आहे. सो जे स्टुडंट विचारत होते 0 पर्सेंटाइल मला आहेत, 1 पर्सेंटाइल आहेत, 2 पर्सेंटाइल आहेत. कॅप राउंडमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे तुम्हाला. तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होण्याचे चान्सेस हे जास्तच असतात. सो 3.88 पर्सेंटाइल किंवा 2 पर्सेंटाइलला जर लास्ट इयरला जर कॉलेज अलॉटमेंट झालेले आहेत, तुम्हाला फक्त कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला चांगल्या पद्धतीने द्यायचे आहेत. कॉलेजचे प्रेफरन्स कसे द्यायचे? जेव्हा नॉर्मली कॅप राउंड चालू होतील, तेव्हा मी तुम्हाला तेव्हा सांगेनच, की कशा पद्धतीने कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत. कशा पद्धतीने द्यायचे आहेत याचे शॉर्ट जर सांगितलं तुम्हाला मी, हे जे कट ऑफ मी तुम्हाला सांगितलेले आहे, या कट ऑफनुसारच तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स आणि कॉलेज जे प्रेफरन्स आहे ते तुम्हाला द्यायचे किंवा त्याची लिस्ट बनवायची आहे. सेंट रॉक डिग्री लॉ कॉलेज ऑफ लॉ यामध्ये बघितलं तर एस-सी कॅटेगरीला 2.88 पर्सेंटाइलला कॉलेज अलॉटमेंट झालेलं होतं. अशाच पद्धतीने पुढे जे काही हे मुंबई युनिव्हर्सिटीचे कॉलेजेस आहेत सर्व, त्याचे सर्व कट ऑफ ऑलरेडी बनवलेले आहेत मी, ज्या तुम्हाला आता समोर दिसत आहे. त्याची एक्सेल शीट मी काम करेन डायरेक्टली तुम्हाला Telegram चॅनलला देईन. बट तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही बघा कारण की जे टॉपचे कॉलेजेस सांगितले त्याचा कट ऑफ तुम्हाला यामध्ये दिसून येईलच. आणि पूर्ण कॉलेजचा कट ऑफ बनवून झाला, की तुम्हाला Telegramला मी ती लिंक ही जी पी-डी-एफ आहे किंवा ही एक्सेल शीट आहे, ही ॲज इट इज तुम्हाला मी पाठवून देऊन टाकेन. ठीक आहे. सो हा कट ऑफ आहे. खूप विद्यार्थ्यांचे डाउट्स येत होते, की सर माझे एवढे पर्सेंटाइल आहेत, ही कॅटेगरी आहे. कोणता कॉलेज मला अलॉटमेंट होऊ शकतो? त्यासाठी हा कट ऑफ बनवलेला आहे. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधूनच क्लिअर होतील. ओके. थँक यू सो मच.